देश-विदेशातील ठळक बातम्या. इराणचा यूएईवर भीषण हल्ला. 137 क्षेपणास्त्रे व 209 ड्रोन डागले. यूएईकडून जोरदार प्रत्युत्तर, गुप्त अलर्ट जारी. इराणी हल्ल्यांमुळे इस्रायल हादरला. तेल अविवमध्ये डिफेन्स सिस्टीमला मोठा फटका. पाकिस्तानमध्ये इराण समर्थनातून हिंसाचार. अमेरिकन दूतावास पेटवला. गोळीबारात 8 जणांचा मृत्यू. इस्रायल-इराण युद्ध. अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूने जग हादरले. लाईव्ह टीव्हीवर अँकर भावूक. इराणमध्ये 40 दिवसांचा शोक. एका स्ट्राईकमध्ये इराणचे 48 नेते ठार. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. नव्या नेतृत्वाकडून चर्चेचे संकेत. टार्गेट लॉक. इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यांकडून नेतन्याहूंविरोधात मृत्यूचा आदेश. खामेनेई हत्या व इराणवरील हल्ल्यांविरोधात जागतिक संताप. संयुक्त राष्ट्रकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे मत. खाडीतील तणाव जगाच्या शांततेसाठी घातक. रशिया, ब्रिटनसह अनेक देशांचे हल्ले थांबवण्याचे आवाहन. वेस्ट एशिया टेन्शन. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी अमेरिकेसोबत संयुक्त प्रत्युत्तराची तयारी. अमेरिकेतील टेक्सासमध्ये अंधाधुंद गोळीबार. हल्लेखोरासह 3 ठार, 14 जखमी. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारत दौऱ्यावर. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींसोबत महत्त्वाची भेट. इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सतर्क. पीएम मोदींच्या निवासस्थानी सुरक्षा समितीची उच्चस्तरीय बैठक. पंतप्रधान निवासस्थानी सीसीएसची महत्त्वाची बैठक. राजनाथ सिंह, अमित शाह, एस. जयशंकर उपस्थित.